So hey, hello everyone, Nikhil is this side. In our last video, we are covering the LAMP architecture. In this video, we are covering the deployment of websites. So there are many websites such as static website. Static website means that simple web pages असतात and content fix असतो. कोणताही युजर आला तरी कंटेंट त्याला सेमच दिसतो. Such as company info, portfolio, simple landing page किंवा आपण S3 बकेटवर स्टॅटिक वेबसाईट पण होस्ट करू शकतो. सेकंड इज डायनॅमिक वेबसाईट. डायनॅमिक वेबसाईट स्टँड फॉर फ्रंट एंड, बॅक एंड अँड प्लस डाटाबेस नाही का, या 3 सर्व्हिसेस यात यूज होतात. कंटेंट युजरनुसार किंवा डाटाबेसनुसार चेंज होत राहतो. स्टॅटिक वेबसाईटमध्ये फाईल सर्व्ह होतात, पण डायनॅमिक वेबसाईटमध्ये सर्व्हर कोड रन होतो. जसे की लॉग इन सिस्टम अँड युजर डेटा. Next is Progressive Web Application (PWA). Provides an experience similar to website and mobile app. Can work even in offline mode. म्हणजे ऑफलाईनमध्ये पण चालू शकतं ते. जसं की आपण मोबाईलमध्ये गेम खेळतो ऑफलाईन वगैरे तसं. त्याचे एक्झाम्पल Twitter, Starbucks वेब ॲप. नेक्स्ट वन इज ई-कॉमर्स वेबसाईट. आपलं मेन काम आहे ते ई-कॉमर्स वेबसाईटवरच आहे आपल्या क्लाउड अँड डेव्हऑप्स इंजिनिअरचं. कारण की मोर दॅन ट्रॅफिक तर इथेच असते या ई-कॉमर्स वेबसाईटवर. Next one is web application, a full application that runs inside the browser. Next one is CMS based website, content management system. It allows to manage a website without writing code. जसे की WordPress. एक WordPress दाखवतो मी तुम्हाला. या व्हिडिओमध्ये आपण WordPressचं डिप्लॉयमेंट बघणार नाही. पण तुम्हाला मी आयडिया देतो नाही का WordPress कसं इन्स्टॉल करून हे करायचं, यूज करायचं. इथं मी स्टेप्स वगैरे दिल्यात WordPressच्या कसं यूज करायचं. इन्स्टॉल करून सर्व्हरवर लॉन्च कसं करायचं वगैरे. अँड माझी एक वेबसाईट दाखवतो तुम्हाला. हो का? ही ही मी वर्डप्रेस थ्रू वेबसाईट बनवलेली आहे. जस्ट प्ले इट. हे न्यूजची वेबसाईट आहे. वर्डप्रेस थ्रू तुम्ही हे पण बनवू शकता. त्यानंतर अजून मेनी मोर वेबसाईट आहेत जशा की पोर्टफोलिओ वेबसाईट, ब्लॉग वेबसाईट, बिझनेस कॉर्पोरेट वेबसाईट, एज्युकेशन वेबसाईट, सोशल मीडिया वेबसाईट, फोरम वेबसाईट. तर आपण इन दिस व्हिडिओ आपण 2च वेबसाईटचं डिप्लॉयमेंट करणार आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक. तर स्टॅटिक वेबसाईटमध्ये आपण S3 S3 डिप्लॉयमेंट करू आणि नॉर्मल बेसिक वेबसाईट तुम्हाला दाखवतो डिप्लॉयमेंट करून. आणि डायनॅमिक डायनॅमिक वेबसाईटमध्ये एक स्मॉल आणि डायनॅमिक वेबसाईटमध्ये एक स्मॉल मिनी प्रोजेक्ट रन करून दाखवतो तुम्हाला. जस्ट मी तुमच्या फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय, हाऊ टू वर्क धिस वेबसाईट्स वगैरे. पण जी इंडस्ट्री लेव्हलमध्ये बिग स्केलमध्ये याचा यूज होतो. तर ही वर्डप्रेसची आपण केलेली. अँड हिअर इज द स्टॅटिक वेबसाईट. माझा पोर्टफोलिओ क्रिएट केला होता मी. अँड सम नॉर्मल वेब पेजेस युजिंग HTML, CSS वगैरे. आणि स्टॅटिक वेबसाईटमध्ये आपण ॲट अ टाईम 2-3 वेबसाईट पण रन करू शकतो. फक्त एवढंच की पोर्ट चेंज करायला लागतो आपल्याला त्यात. 2-3 वेगळे-वेगळे पोर्ट द्यायचे. त्यात एक सेमच आयपी अँड त्यानंतर 80 पोर्ट किंवा 81 पोर्टवर रन होणार ती वेबसाईट. Nginx कॉन्फिगमध्ये चेंज करून ते आपण करू शकतो. अँड हिअर इज द डायनॅमिक वेबसाईट. अँड वन मोर पॉइंट की व्हिडिओ बनवणे खूप वेळ घेणे काम आहे, किचकट आहे. एडिटिंग वगैरे खूप काय-काय करायला लागते त्याला. तर तुम्ही माझ्या GitHub अकाउंटवरती जाऊन माझे प्रोजेक्ट्स पाहू शकता. तिथे मी प्रोजेक्ट्स केलेत.
स्टेप टू स्टेप नाही का कसे प्रोजेक्ट करायचे, रन कसे करायचे. जसे की Python होस्टिंग, Node.js, मीन एंड मर्ज स्टॅक होस्टिंग आणि इथं 3 टायर आर्किटेक्चर प्रोजेक्ट्स इथे प्रोजेक्ट्स मेन्शन केले. तर तुम्ही ते रेफर करू शकता इन फ्युचरमध्ये. तर लेट्स बॅक टू अवर मेन टॉपिक. तर बिफोर स्टार्टिंग द प्रोजेक्ट डिप्लॉयमेंट्स ऑफ स्टॅटिक अँड डायनॅमिक वेबसाईट्स, लेट ऑफ द कॅमेरा. पहिल्यांदा आपण एक वेबसाईट सर्व्हर थ्रू लॉन्च करून बघू. माझ्या पोर्टफोलिओची वेबसाईट असेल. स्टार्टिंगला ज्यावेळेस मी शिकलेलो नाही HTML त्यावेळेस पहिल्यांदा मी बनवलेली कॉलेजमध्ये. ही वेबसाईट आपण रन करू. तर AWS अकाउंटला लॉग इन करा. फक्त इथं मी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतोय की स्टॅटिक अँड डायनॅमिक वेबसाईट कशा वर्क करतात. आपण इन डेप्थ काय जात नाही. लॉन्च इन्स्टन्स, टेस्ट आहे तसं डिफॉल्ट राहू द्या. जर तुम्हाला वेबसाईट जर प्रोटेक्टेड बनवायची असेल वगैरे, वगैरे किंवा स्ट्राँग नॉलेज पाहिजे असेल किंवा बेस्ट प्रॅक्टिस त्यासाठी तुम्ही VPC क्रिएट करून पण हे करू शकता. मी सध्याला क्विक करतोय. त्यामुळे VPC वगैरे काही क्रिएट करत बसत नाही. जस्ट लॉन्च इन्स्टन्स. ओके सॉरी की पेअर राहिलेली सोल्व करायची. इन्स्टन्स. आता तुम्ही इथून डायरेक्ट इथून पण कनेक्ट करू शकता. पण आपण टर्मिनल थ्रू रन करू. माझा की पेअर ऑलरेडी इथे आहे. मी खूप वेळा यूज केलाय तोच त्यामुळे ऑलरेडी तिथं आहे तीच कमांड येते. तुम्ही इथं होस्ट नेम पण चेंज करू शकता. पण सध्याला आपण एक बेसिकच प्रोजेक्ट करतोय त्यामुळे करू नका. करा तुमची मर्जी. आता नेक्स्ट स्टेप विल बी द अपडेट करा. अँड देन नंतर HTTP नाहीतर Nginx काहीतरी एक इन्स्टॉल करा सॉफ्टवेअर. त्याला स्टार्ट करा. एक सेकंड. लॅम्प आर्किटेक्चर सगळीकडे यूज होतं. लॅम्प आणि लॅम्प असतं म्हणजे असतंच. लिनक्स, Amazon, MySQL किंवा PHP. इथं थर्ड लँग्वेज वेगळी पण असू शकते. डिपेंड अपॉन द प्रोजेक्ट. इथे स्टेप्स आहे. इथे पण स्टेप्स आहेत. Nginx इन्स्टॉल करू आपण. त्यानंतर MariaDB करू. त्यानंतर PHP FPM आणि नंतर आपल्या डेटाबेसला कनेक्ट करायसाठी MySQLi किंवा MySQLand. सगळ्या सर्व्हिसेस स्टार्ट करा. हे Apache असेल तर ह्या कमांड्स आहेत आणि Nginx असतील तर ह्या कमांड्स आहेत. एनेबल करा. बाय डिफॉल्ट एनेबलच असतात तरी पण एकदा हात मारून घ्या त्यावर. स्टेटस बघायचा असेल तर ह्या कमांड्स आहेत. त्यानंतर डेटाबेसचा पासवर्ड सेट करा. आता सध्याला तर आपण सिंगल टायरवरच करतोय.
त्यामुळे. पण मेन पॉइंट आपल्याला डेटाबेस लागणारच नाही. कारण की आपण फक्त एक वेब पेज होस्ट करतोय. सॉरी, फक्त मी सांगत होतो गो विथ द फ्लो गेलो. आपण लॅम्प नाही, आपण एक फक्त सिंपल वेब पेज क्रिएट करतोय ना, स्टॅटिक वेबसाईटचं. तर फक्त गो विथ द डिफॉल्ट डिरेक्टरी ऑफ Nginx. तिथे कोड पेस्ट करा. sudo nano. आधी चेक करा की सर्व्हर रनिंग मध्ये आहे का. इथे जर पुढे पोर्ट नंबर नसेल तर समजून जा की पोर्ट 80 असतो अलाव, कारण की बाय डिफॉल्ट पोर्ट 80 अलाउड असतो. Nginx पेज दिसते तर म्हणजे काही एरर नाही आपल्याला. आता फक्त आपल्याला इथे कोड टाकायचेत. तर मी पहिल्यांदा माझा पोर्टफोलिओ घेतो. अँड देन आणि हे स्टाईल डॉट सी एस एसचं स्पेलिंग नीट टाका बरोबर. कारण की या इंडेक्स डॉट एच टी एम एलच्या पेजमध्ये तो ते नेम दिलंय, आपण मेन्शन केलंय. आता हिट करून बघा बरं या वेबसाईटला. सॉरी, स्लॅश डॉट एच टी एम एल. बघा, थोडी एडिट केली वेबसाईट मी, थोडे कंटेंट बदललेत, नाहीतर सेम असाच वेब पेज होतं ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम प्रोजेक्ट केलता HTML चा त्यावेळेस. ओके झालं तर नेक्स्ट इज एक स्मॉल बेसिक आपण गेम रन करून बघू. स्नेक वाली, लहानपणीपासून जी खेळतोय आपण ती. आता खेळतात का नाही माहित नाहीत, पण लहानपणी खेळायची सर्व. गेम पण रन होते. ही स्टॅटिक वेबसाईट आहे. चुकून मी लॅम्प ओपन केलं तर तिथली डायनामिक वेबसाईटच सांगत होते तुम्हाला. तर स्टॅटिक वेबसाईट तर झाली. आता स्टॅटिक वेबसाईट आपण S3 थ्रू तुम्हाला दाखवतो कशी रन करायची. ओपन बकेट क्रिएट करा तिथे. जनरल पर्पजच राहू द्या. बकेटचं नाव द्या, युनिक असलं पाहिजे. द्या काहीतरी युनिक. देन पब्लिक ॲक्सेस देऊन टाका आणि इथे टिक करा. कारण की आपण स्टॅटिक वेबसाईट क्रिएट करतो ना, तर पब्लिकली ॲक्सेस पाहिजेच ना. ब्राउझरवरून ॲक्सेस भेटला नाही तर कसं होणार. देन बकेट वर्जनिंग सध्याला तर नाही लागणार, तर राहू द्या. अँड क्रिएट अ बकेट. इथे तुमची फाईल अपलोड करा जी तुम्हाला रन करायची आहे. आपण चॅट जीपीटी वरून घेऊ एक सिंपल वेबसाईट.
बघू आता कोड कसा देतोय. ऍड फाइल्स करा, डाउनलोड, आणि या 3 फाईल तिथे अपलोड करा. बॅक टू द मेन पेज, प्रॉपर्टीज, स्क्रोल करा सगळ्यात खाली. तिथे तुम्हाला स्टॅटिक वेब होस्टिंगचा ऑप्शन दिसेल, एडिटवर क्लिक करा. स्टॅटिक वेबसाईट इनेबल करा, होस्ट स्टॅटिक वेबसाईट, नाव द्या इथे अँड सेव्ह चेंजेस. आपल्या इथं बकेटला पॉलिसी द्यायला लागेल, कारण की आपण ऍक्सेस करतोय ऑनलाईन, सो ही पॉलिसी द्या तिथे त्याला. रीड ऍक्सेस करायचंय फक्त. एडिट आणि इथे पॉलिसी द्या. इथे तुमच्या बकेटचं नाव टाका. माझ्या बकेटचं नाव काय, चित्रविचित्रच टाकले मी. अँड सेव्ह करा. बकेट, प्रॉपर्टीज, स्क्रोल करा, वेबसाईटची लिंक भेटून जाईल. अँड देन हिट द ब्राउझर. काय बहिणी वेबसाईट बनवून दिली, किती मस्त आहे ना. अबाउट, चला ठीक आहे, काहीतरी बनवून दिलं त्याने. यात आपण आपल्या पोर्टफोलिओची वेबसाईट टाकू, होस्ट होते का बघू. जी फक्त सिंगल पेजची वेबसाईट असते ना, ते प्रॉपर होस्ट होणार S3 वरती. HTML, CSS आणि JS चा यूज करून जी वेबसाईट क्रिएट होईल ना, ती प्रॉपर रन होणार आपल्या S3 बकेट वरती.
आता फक्त तुम्ही इंडेक्स दिलं तरी चालेल कारण की मी तिन्ही फायली त्यातच टाकल्यात. सॉरी, इथे सी-एस-एसची पण फाईल आहे ना. तर अजून एक फाईल ॲड करा. अपलोड. आता हिट करून बघा. ही जरी नॉर्मल वेबसाईट असली तरी ही भारी वाटते बघायला. ती काय ChatGPTने कोड दिलता. एक नंबर. म्हणून विश्वास करू नका इतका त्यावर. आता मूव्ह बॅक टू द डायनॅमिक होस्टिंगला. मगाशी आपण लॅम्प आर्किटेक्चर बघत होतो ना, ते आता यूज होणार आहे. तर आपण आपल्या सर्व्हरमध्ये सर्व्हिसेस स्टार्ट केल्यात, रन केल्यात, तर त्यातच रन करू. Nginxच्या डिफॉल्ट डिरेक्टरीमध्ये पासवर्ड सेट करा आधी. मी रूट म्हणून सेव्ह करणार आहे. तुम्ही तुमच्या ह्याने सेव्ह करा. देन एक्झिट. हे जे आपण करतोय ते फक्त 1 टायर आर्किटेक्चरमध्ये करतोय. खरं जर हे 2 टायर किंवा 3 टायर आर्किटेक्चरमध्ये करतात. आपण पासवर्ड ठेवलेला रूट. डाटाबेस क्रिएट करू. and use database. इथे वरती कोड आहे. ओके, डाटाबेस क्रिएट झाला. एक्झिट. देन form.html कॉपी. nano. submit.php. ओके, इथं ऑल सेट आहे. आपलं युजर नेम रूट आहे, पासवर्ड पण रूट आहे. आणि जे डेटाबेसचं नाव आहे ना, ते आपण काय ठेवलेलं. आता हे हिट करून बघा ब्राउझर वरती. डन. या वेब पेजला बॅकग्राऊंड इमेज पण देता येते वगैरे वगैरे. तर मी दाखवतो तुम्हाला. इथे मी बॅकग्राऊंड इमेज दिली होती. फक्त तुम्ही त्या सर्व्हरमध्ये त्या फोल्डरच्या आसपास
एक इमेज अपलोड करा अँड देन लिंक करा त्याला HTMLच्या फॉर्ममध्ये. ईमेल टाका काहीतरी, नाहीतर सबमिट नाही होणार. बघायचं का तुम्हाला तर? जेंडर रेकॉर्ड इज सक्सेसफुल झालाय सबमिट. चेक करून बघू आपण. टेबल नेम युजर्स. तो का डाटा तर एंटर झाला आहे. इथे मी तुम्हाला फक्त बेसिक आयडिया दिली आहे, की डायनॅमिक वेबसाईट कशी रन करते. डायनॅमिक वेबसाईटमध्ये फ्रंट एंड अँड बॅक एंड सर्व्हर प्लस डाटाबेस पण असतो. म्हणजे या तिन्ही सर्व्हिस असतात आणि त्यासाठी 3 टायर आर्किटेक्चर यूज करतात. आपण इथं फक्त सिंगल टायर आर्किटेक्चरमध्ये सगळं रन केलंय. मी फक्त अगेन मी सांगतोय, की मी फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एक नॉर्मल ईझी मिनी प्रोजेक्ट घेतलाय 1 टायरमध्ये. खरं तर 3 टायरमध्ये प्रोजेक्ट करतात तो किंवा त्याला म्हणतात 3 टायर आर्किटेक्चर. तर हिअर वी डन अवर स्टॅटिक अँड डायनॅमिक वेबसाईट मिनी प्रोजेक्ट. अँड जर तुम्हाला फ्रीमध्ये वेबसाईट जर बनवायची असेल ना, तर GitHub थ्रू आपल्याला फ्री वेबसाईट होस्टिंग भेटते. मी तुम्हाला दाखवतो. मी पण फ्री आहे म्हणून बनवून टाकली. कारण की जो आपण AWSचा अकाउंट फ्री टायरमध्ये घेतो त्याचं पण लिमिटेशन असतात. ज्यावेळेस मी AWSचं फ्री टायरचा अकाउंट काढलं त्यावेळेस 1 इयरचा प्लॅन होता. आता कमी होऊन 6 मंथचा झालाय. तर आता पुढे काय चेंजेस होतात ते सांगू शकत नाही. तर GitHub इज द बेस्ट फॉर वेबसाईट होस्टिंग. आपल्याला फ्रीमध्ये पण भेटून जाईल अँड लिमिटेशनचं पण काही टेन्शन नाही. फक्त एवढंच की यात फक्त HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट अशा 2-3च लँग्वेज यूज होतात. जास्त हेवी कोड नाही यूज होत यात. जरी तुम्हाला पाहिजे असेल तर थर्ड पार्टी टूल्स वगैरे ते लावून तुम्ही वेबसाईट अजून अपडेट करू शकता. अँड अजून एक सांगायचंय, व्हिडिओ बनवणं काय प्रत्येक वेळेस पॉसिबलच नाही. तुम्ही माझ्या GitHub वरती येऊन इथे मी प्रोजेक्ट्स केलेत. तिथे तुम्ही बघू शकता किंवा त्यांना रेफर पण करू शकता. अँड अल्सो माझ्या वेबसाईटवर पण जावा. तिथे पण मी प्रोजेक्ट सेक्शनमध्ये प्रोजेक्ट मेन्शन केलेत. काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय, इमेजेस दिसत नाहीत. ओके. इथे प्रोजेक्ट्स मेन्शन केलेत मी. तर चेक करू शकता तुम्ही तिथे. आता तुम्हाला डिलेक्टिंग प्रोसेस तर येतच असेल तर तुम्ही S3 बकेट अँड जो इन्स्टन्स सर्व्हर लॉन्च केलता तो डिलेक्ट मारा. कारण की चार्जेस लागू शकतात कधी-कधी. तर हिअर वी डन अँड थँक्स फॉर वॉचिंग एंडिंग पर्यंत. अँड मेक शुअर लाइक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. सो लेट्स बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.